नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जयू। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका मालवण, मौजे, मसुरे गावातील अंगणेवाडी या अंगणेवाडीतील भराडी देवीची आज जत्रा आहे। मित्रांनो, अंगणेवाडीची जत्रा आता इतकी लोकप्रिय झालेली आहे की या जत्रेसाठी वेगवेगळ्या शहरांतून, गावांतून आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरातून देखील लोक इथे या जत्रेसाठी येत असतात। आज आमचे काही मुंबईचे मित्र या जत्रेसाठी खास आलेले आहेत। आमचे मित्र श्री मंगेश मडवी हे नादवडे गावातील रहिवासी आहेत आणि त्यांच्याच इथे मुंबईतून आलेल्या मित्रमंडळींची राहण्याची सोय आणि दुपारच्या जेवणाची सोय केलेली आहे। आता आम्ही इथे जेवण उरकून पुढे अंगणेवाडीसाठी मार्गस्थ होणार आहोत। मित्रांनो, आज सकाळी इथे आल्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंतची सगळी सोय नादवडे ब्राह्मणवाडी येथील अक्का राशिवटे यांनी ही सर्व सोय केलेली आहे। त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत। आता आम्ही अक्का राशिवटे यांचे आभार मानून भराडी देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहोत। मित्रांनो, हे आहेत शांती मावशी, हे आहेत अक्का राशिवटे आणि मित्रांनो हे आहेत किशोरी मावशी। या तिघींनी मिळून आमची इथे चांगल्या प्रकारे उठाबस केलेली आहे, त्याबद्दल त्या तिघींचेही खूप खूप धन्यवाद। अक्का राशिवटे यांची विहीर घराच्या पाठीमागे।
मित्रांनो, जास्त लहान नाही किंवा जास्त मोठंही नाही, अशा प्रकारे हे छानसं घर आहे. आमचे मित्र श्री मंगेश मडवी आणि परिवार यांचे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता आम्ही नादवडे ब्राह्मणवाडी येथून मार्गस्थ झालेलो आहोत आणि आंगणेवाडीच्या दिशेने कूच करत आहोत. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. वैभववाडी ते तरळ्या रोड. समोर आहे तळरे एस टी स्टँड. तळरे. मित्रांनो, तळरे पेट्रोल पंपाच्या इथे आम्ही CNG भरण्यासाठी थांबलेलो आहोत. CNG साठी भरपूर लाईन लागलेली आहे. मित्रांनो, आता तराळ्यामध्ये CNG भरून आम्ही आंगणेवाडीच्या दिशेने मार्गस्थ झालेलो आहोत. आता तराळ्यावरून कणकवलीच्या दिशेने कूच करत आहोत आणि कणकवलीवरून मग आंगणेवाडीच्या दिशेने कूच करणार आहोत. मुंबई गोवा हायवे. मित्रांनो, आता आपण कणकवलीमध्ये आलेलो आहोत.
या बीचच्या कणकवली डेपो आचरा हा इथंच आहे आचरा. अथवा जायला हा तुला ना गाड्या वगैरे हा बरोबर आता बरोबर कणकवली ते आचरा रोड. चावा आता बरोबर चावा आहे ना इथे ही चौकी आचरा चौकी बरोबर कणकवली चौकी. हे बघ एक शाळा छोटीशी शाळा आहे. किसे कामते हा किसे कामते हा ही 7वी बंद शाळा आहे. किसे कामते. इकडे दिलंय हे अंगणेवाडी हा चौक आणि हे आचरा हा पुढं. मित्रांनो आचरा आता आचरा आपण लाश. अंगणेवाडीच्या दिशेने कूच केलेली आहे आचरा रोडवरून. इथून आचरा हा, 16 इकडं हा किलोमीटर आहे. मालवण फिरवा जातो इकडे त्या रोडला पुन्हा आचरा हा मालवण डेपो गोवा सावंतवाडी इकडे फिरत जातो तो मालवणला. सांगतो का तिच्या आईला ह्या रोडने मी मालवणमध्ये मालवण एसटी स्टँडला आहे ना तिथनं जाऊन आम्ही ₹100 का चुला जुगार तो बाहेरच खातोय घरात तेच ना. अच्छा घ्यायला मिळाला तू चिमटीला दिले पैसे कशाला दाखवतो एक चेहरे सर्व आले होते. मित्रांनो आम्ही इथे पोईपमध्ये हॉटेल प्रसादमध्ये चहा नाश्ता केलेला आहे आणि आता भराडे देवीच्या दर्शनासाठी पुढे कूच करत आहोत. रात्री लावा चल हा मोठा पिंजरा 800 नाही राहणार त्यात बापू बाहेर पोईप बाजारपेठ टोपण टाकण काढ मी नसतो ना तुमच्यावर ते आले असते नक्की. जागा असेल ना पार्किंग इकडेच लावून चालले की काय नाही रे बाबा इथं चाय बी प्यायला थांबले होते. स्टेट दिलाय अंगणे 7 किलोमीटर हा 7 किलोमीटर आहे. बाहेर येऊन इकडे सरळ जायला लागतं. हा आता काही वेळातच आपण अंगणेवाडी देवीच्या मंडपात पोहोचू. देवीचं दर्शन पण लाईव्ह दाखवणार काय मार्गस्थ करत आम्ही
सांगतो मी नयनला बाबा समोरून घ्या आपल्या पहिली गोष्ट. बघू चल ना आहेत ना. दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. मोठा आतमध्ये ग्राउंड आहे इकडे इथे जागा आहे. भरपूर गर्दी आहे भाविकांची. पोलीसही तैनात आहेत. एवढं इथपर्यंत आलोय काय होणार आहे सांगू शकतो आम्ही इथनं घेतल्या त्यांना सगळ्यांना. भाविकांची अलोट गर्दी आहे. पार्किंग मित्रांनो, गाडी इथे पार्क केलेली आहे वाहनतळावरती आणि आता आम्ही दर्शनासाठी मंदिराकडे जात आहोत. मित्रांनो, आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहोत. तेच बोलतोय कॅमेरा हे झालंय सगळं बंद केलंय. जसमीत कातकर हे जर कुठे यात्रेमध्ये असतील तर त्यांची आई नियंत्रण कक्षेत त्यांची वाट बघत आहे. जसमीत कातकर. मित्रांनो, समोरून हे भाविक दर्शन घेऊन येत आहेत आणि आम्ही इकडे रांगेत उभे आहोत. अंकिता सावंत. अंकिता सावंत. बघितलं पाहिजे. हे पुन्हा वाढवलं. हा भाग पुरा वाढलाय.
सगळ्या लाईनच काढतो तो असं बोलला पाहिजे लोकांनी बोला ना. भटकर प्रीतम आमने आपले नातेवाईक अरुण भटकर पोलीस नियंत्रण कक्ष येथे आपली वाट पाहत आहे. प्रीतम आमने सागर गवाणकर आपली आई गेट क्रमांक 6 येथे वाट पाहत आहे. सागर गवाणकर. अभिषेक सावंत पंकज मयेकर प्रशांत कोर्लेकर अभिषेक सावंत पंकज मयेकर. आपण आपल्या गाडी ठिकाणी जायचं आहे. आपण ज्या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे त्या ठिकाणी आपले नातेवाईक वाट पाहत आहेत. रंगनाथ मयेकर आपण पोलीस नियंत्रण कक्ष येथे यायचे आहे. लक्ष्मी मयेकर आपली वाट पाहत आहे. रंगनाथ मयेकर आपली रश्मी मयेकर पोलीस नियंत्रण कक्ष येथे वाट पाहत आहे. छाया गोसावी आपली आई वैजंती गोसावी. छाया गोसावी खाली उतरायचं आता. हॅलो मित्रांनो, आता आम्ही देवीचं दर्शन घेऊन मंदिराबाहेर येत आहोत. त्याला घे म्हणजे देवीचे फोटो घेण्यास सक्त मनाई असल्यामुळे तेथे फोटो अथवा व्हिडिओ शूटिंग करण्यास मिळाली नाही आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
शंभरला घेतलं ते गंजी पेढे मला घेतली ना तुझी पुढे बांधून किती पॅकेट 4 पॅकेट का 5 1 2 2 तो 3 काय आहे का काय घ्यायचं पुढे नाही काय त्याला फोन पण लावायचा आणि एवढी का तरी युट्यूबवर टाकायचा खरेदी करून दे त्यांच्या मापासारखे पण होय बापू ऋषभ तांडव हातपुरी यात्रेमध्ये असतील तर त्याने जे मध्ये एकत्र जे मध्ये ना हा जे मध्ये डायरेक्ट जे मध्ये हे विनोद खाली काय नाही पाठीमध्ये टाकून द्या मित्रांनो, देवी भराडी आईचं दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. भावाकडे पाणी आपल्या बाबा 1 तासात झाला म्हणून महत्वाचा पकडला. हे गाववाले झाले सगळे. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, तरीही भाविकांची अजूनही तुफान गर्दी आहे. अजूनही भाविक येत आहेत. मित्रांनो, 5 ते 6 असा 1 तास आम्ही रांगेत उभे राहून आई भराडी देवीचं दर्शन घेतलेलं आहे. तिथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे आम्ही श्री भराडी आई देवीचा फोटो किंवा व्हिडिओ काढू शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.